नमस्कार मित्रांनो, माझं नाव वेदांत आहे आणि आज मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक नवीन जर्नीमध्ये. तेही एका विलावर जाणार आहोत, ते पण माझ्या एक कझिन बहिणीच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर चला आता मग जाऊया पुढे. आणि मित्रांनो, हा आपला पहिला ब्लॉग असणार आहे. तर चला तर मग ही बघा. माझी बहिणीस यांचं कधीच बरोबर येत नसतं. आज आपण सगळ्यांना बरोबरच घ्यायचं, कधीच बरोबर नसतं. आपणच बरोबर आहे. तुम्हाला काय बनायचं आहे त्यामध्ये तुमचं काय मत आहे? आज आपण चाललो आहे विलाला आपल्या बहिणीचं, तुमचं काय मत आहे? काय नाही म्हणतं. आपण सगळ्यांना भेटूया, आपण सगळ्यांची मतं घेऊया. माझे पप्पा, तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आपण तिथे चाललो आहे विलावर, एन्जॉय करणारच तुम्ही? हा, एन्जॉय करणार सगळे मजेत आहे. येस, हे माझे मामा आहेत. हाय हाय. सो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय मजा करणार आहात? बस खूप वर्षानंतर सर्व फॅमिली एकत्र येते. बरोबर, एन्जॉय करायला मजा आएगा. वाय पुढं ये पुढं. सो आपण जाऊया. ही माझी बहीण आणखी तिने आपल्याला हॅलो केलेला आहे. जेवढं हिचं हॅलो आहे तेवढं ती हॅलो ढेलो करणार आहे तिकडे, काय माहिती नाही. तर बोला, एन्जॉय करायचं आहे. हे आमची नवीन मंडळी, ज्यांचा आपल्याला लवकरच लग्नाचा व्लॉग दिसणार आहे. डायरेक्ट आणि साखरपुड्याचा दिसेल लग्नाचा. तर स्टेट येऊन गाईज. राईट. आज तुम्ही एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहात. नंतर माहेर जायचं आधी. सॉरी, माय मिस्टेक. आता आम्ही चाललोय अलिबागला. सो खूप एक्साइटेड आहोत आम्ही. तुम्ही पण जावा. आपल्या स्पीकरची चार्जिंग थोडी कमी आहे म्हणून आवाज ची फक्त एक्साइटमेंट आहे, पण काम झिरो आहे. काय केलं नाही. ट्रेजर हंट बोलणार होती पण काहीच बनवलं नाही. ओके, तुमचं काय मत आहे? आम्ही काय पण बोला. आम्ही दोघं भाऊ आहे. आम्ही दोघं भाऊ आहे. बसमध्ये उतरून नंतर तने खाऊ. आम्ही एन्जॉयच्या मूडमध्ये आहोत. फुल एन्जॉय. बाकी कोण नाही, आम्ही दोघंच मस्त आहे. भारी. गणपती बाप्पा. तर सगळे एन्जॉयच्या मूडमध्ये आहेत. नक्की कसला एन्जॉय यांचा आहे मला माहिती नाही. ते आपण तिथे गेल्यावरतीच बघू नक्की कुठला एन्जॉय आहे. तुम्हाला त्यासाठी राहावं लागेल. ही माझी आई आहे. बोला, तुमचं काय मत? सगळे एन्जॉय करायलाच आलं. दुसरं काहीतरी सांगा. बड्डे गर्ल अजून यायची आहे काही. बड्डे गर्ल आल्यावर आपण बड्डे गर्लचे भेटणं करून देऊ. आवाज येत असेल काय माहिती नाही, जाऊ दे. जे पण येईल आपण परत आवाज टाकतो. तुमचं काय मत आहे? बोला. कशावर? ह्याच्यावर आपण जिथे आता चाललोय विलाला बड्डे पार्टीला. खूप सुंदर आहे आणि कंटिन्यू विल कीप यू सुंदरची अपडेटेड. तारीफ करते, ती सुंदर आहे. विला सुंदर आहे. अच्छा, विला सुंदर आहे. ओके, तुम्ही काय वाटतं? ऑलवेज रॉ. ओके, सिम्पल वर्ड. दोन शब्दामध्ये संपवलेला आहे विषय. हिवाळ्यात पण फुल पावसाळी मोसम झालेला आहे. फुल टू एन्जॉय. तो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज सगळ्यांचा उपास असेल पण माझ्या या मामीचा कधीच नसतो. चिकन अँड मटन फर्स्ट. ऑलवेज नॉनव्हेज. आजी सगळ्यात वयस्कर आमचे फॅमिली मेंबर आणि आमच्या सगळ्यांचे मुख्य प्रिन्सिपल आहेत आमच्या. काय बोला, कसं वाटतं आई? ह्या वयामध्ये ही आजीची एनर्जी बघा फक्त. मजा वाटते मला, मजा वाटते. मजा वाटते. मजा करणार. आजी पण स्विमिंग पूल मध्ये उतर परत आपल्या सोबत. तो तर आमची दुसरी मामी आहे. आमच्या माम्या भरपूर आहेत गाईस, तो आपल्याकडे कमी नाही माम्यांची. बोला, तुमचं काय मत? खूप दिवसापासून फॅमिली पिकनिक करायची होती तर आज तो योग जुळून आलाय. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण खूप हॅपी आहोत आणि खूप एन्जॉय करणार, मजा करणार आहोत. अतिशय सुंदर सगळ्यात बोलले ते ह्याच मामी आहेत. अजून आपल्याकडे अजून आहेत स्क्रिप्ट रायटर. पोएम्स वगैरे खूप चांगल्या बनवतात.
आता आम्ही पिकनिकला चाललेलो आहे तर आता आम्ही वाट बघतोय चाललोय रोहिणी जे स्पॉन्सर केले त्यांची मेन ज्यांनी स्पॉन्सर केली पिकनिक त्यांची वाट बघतोय आम्ही म्हणजे आणखी मजा येईल पिकनिकला. आता गाईस सगळ्यांची आपण एक फ्रेम घेऊया सगळ्यांची. सगळे बोला गणपती बाप्पा. पुढे अजून काही लोक होतील आपण त्यांचेही इंटरव्ह्यू घेऊ. तर स्टेट आमचे दादाश्री आहेत. दादाश्री हे बघा ते येणार आहेत संध्याकाळी. होप सो. पण या नक्की या. आम्ही तुमची वाट बघत. बघा पाऊस आलेला आहे आपण बघू शकता. पावसात जास्त पाण्यात उतरू नका. थंडी वाजली तर बाहेर या लगेच. हा हे डिस्क्लेमर आहे. अनोळख्या जागी पाण्यात उतरू नका गाईस जोपर्यंत तुम्हाला अंदाज येत नाही. पण आपण स्विमिंग पूलला जाणार आहोत अनोळख्या पाण्यात नाही तर आपलं टेन्शन नाही. आपण बिंदास मजा करणार आहोत. तेवढं सिरियसली घेऊ नका. बाकी गोष्टीसाठी सिरियसली घ्या. जिथे तुम्ही अनोळखी ठिकाणी जाल तिथे नक्की M2M बुक आपलं केली पाहिजे होती ना. सगळं ध्यानवरती ठेवून आणि M2M सगळं बुक नीट केली करा. पाहिजे होती. आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्पॉन्सर्सच्या लोकेशनला. तर आज आपण स्पॉन्सर्सची भेट करून देऊया आधी ज्यांनी ही अख्खी ट्रिप प्लॅन केलेली आहे आपल्यासाठी. तर चला लवकर आपण त्यांची भेट करून देऊया. आपण घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडे. कुठे आहेत आपले स्पॉन्सर? गेले कुठे मला कळत नाहीत. आय गेस ते परत बसमध्ये गेलेत. आपण गोल फिरलेलो आहोत. नाही यार आपण ठीक आहोत. आपले स्पॉन्सर थोडे वर गेलेत कामानिमित्ताने. आपल्याला बघावं लागेल कुठे गेलेत ते. आपण बघूया ते कुठे आहेत. आपण थोडा वेळ देऊ. काहीच आपला बसचा एक मस्त व्ह्यू बघा. बॅक व्ह्यू मस्त दिसते. ते स्पॉन्सर आलेले आहेत तर स्पॉन्सरला भेटा. हाय करा. हाय ब्रो. हे आय गेस बाहेरच चाललेत देशाच्या. एवढी मोठी बॅग घेतली आहे. हां कॅलिफोर्नियाला चाललेत बसने. हे आपले त्यांचे फ्रेंड्स आहेत सगळे. बड्डे गर्ल अजून यायची आपली. बड्डे गर्ल अजून आली नाही. तर आपण तोपर्यंत बाकीच्या लोकांशी पण इंट्रोडक्शन करूया. थोडा वेळ लागेल आपल्याला. चला बड्डे गर्ल आलेले आहेत ज्यांची सगळा स्पॉन्सर आहे. काय बोलाल तुम्ही? तुम्हाला काय मत आहे? काही नाही आता फ्रेंड आले सगळे. हो आलेत. आपण त्यांची पण ओळख करून घेऊ थोड्या वेळात. ते तर होणारच आहे. तुम्ही बोला पुढे. चला आपण नंतर बसमध्येच घेऊ यांचा मत. आता ते खूप लाजत आहेत जरा. सगळ्यात मोठे स्पॉन्सर आलेले आहेत. हे बघा हे स्पॉन्सर बघा. यांचं अजून काहीतरी सर्चिंगच चालू आहे. हे शोधतच असतात आणि काहीतरी करतच असतात. स्पेशल एंट्री व्हायला पाहिजे ना. स्पेशल एंट्रीसाठी गॉगल काढलेला आहे गाईज. कम ऑन. हाय गाईज. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ह्या पावसामुळे थोडंसं काही नाही. आपण पावसाळी पिकनिकला चाललो. हे इमॅजिन करून आपण मजा करायचे. मस्त. अरे माझा भाऊ आला मला खूप बरं वाटलं. ओके माझा भाऊ छोटा सगळ्यात छोटा सगळे आलेत. टेन्शन नाही. सगळ्यांसाठी बरं वाटलंय तिला. खूप आनंद झालाय. असू दे गाईज. होतं प्रत्येकाचे एक मत असतात. ते होत कधी घडतात कधी नाही घडत. आणि ते घडतात तेव्हा अतिशय आनंद होतो आपल्याला. तेही गोष्ट चांगली आहे. तर चला आपण कंटिन्यू करणार आहोत. तर गाईस पूर्ण बस भरलेली आहे. सगळे रेडी आहेत. हिप 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 गणपती बाप्पा हर हर सोय ती नक्कीच झाली पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो. आपल्या ड्रायव्हरशी आज जे आपले बसचे चालक आहेत त्यांच्याशी आपण ओळख करून देत आहोत. आपली ओळख सांगा. संकेत. ओके संकेत यांचं नाव आहे. आणि ही आपली बस आहे. बघू शकता तुम्ही. ही आपली यांनी बस स्पॉन्सर केलेली आहे आपल्याला. म्हणजे यांनी बुक केलेली. तर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला ही बस पाहिजे असेल तुमच्या फॅमिली ट्रिपसाठी की कुठल्याही कार्यासाठी तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. हे तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता यावरती. नंबर सांगा. 8591008094. ओके. आपल्याकडे तर 20 सीटर 26 सीटर तसेच 49 सीटर स्लीपर कोच अवेलेबल भेटतील. स्वस्त दरात आपल्याला गाडी भेटेल. ओके नक्की दादा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. माझे काही सबस्क्रायबर्स तुम्हाला सर्विस कॉन्टॅक्ट कशी करतील. वाटेल तुम्हाला सांगा. हां नक्की नक्की.
ठीक आहे गाईज, तर तुम्हाला लागेल बस कधीही, यांच्याकडे भरपूर व्हरायटीज ऑफ बस अवेलेबल आहेत 26 सीटरपासून ते जसं त्यांनी सांगितलं. तर तुम्ही कधीही बुक करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट आता बोललेले आहेत ते प्लस डिस्क्रिप्शनमध्येही टाकेल ते, आणि सगळं टाकू आपण गाईज जे आपल्याला भेटतील. आपल्याला सगळं तुम्हाला एक डिटेल रिव्ह्यू देऊ आपण, आणि विलाचेही आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला शेअर करू. सो तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत एक मस्त टाईम स्पेंड करू शकता त्या विलावरती. तर नक्की चला गाईज, भेटूया आपण थोड्या वेळात. या ट्रिपच्या स्पॉन्सरचा मित्रांनो, आपण बाकीचे आपले जे न्यू मेंबर्स आलेत त्यांची ओळख करून घेणार आहोत. तर अर्धे त्यातले मराठी नाही आहेत, तर आपण हिंदीमध्ये घेऊ त्यांची ओळख करून, काही हरकत नाही. आपलं सगळं हां एक आहे ना आपल्याकडे मेंबर, तेवढं ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या बर्थडे गर्ललाच विचारू की त्यांचं ओपिनियन काय आहे आजच्या पार्टीबद्दल. हाय, खूप टोटली एक्साइटेड आहोत. हां, हे डेलॉइटचे गुण आलेले आहेत त्यांच्यात, प्रेझेंटेशन स्किल्स. तर बघू आपण. बस एवढंच बोलायचं आहे यांना. हे लोक वर्ड्स नाही आहे इनके पास. तर आपण पहिल्या मेंबरकडे जाऊ. नमस्कार. तर आपलं नाव काय आहे? सीमा नाव आहे. तर तुम्हाला काय वाटतं आजच्या पार्टीबद्दल? ओके, विथ फॅमिली अँड फ्रेंड्स कंबाईन ट्रिप आहे. तर खूप एक्साइटेड असेल, न्यू एक्सपिरियंस असेल सगळ्यांसाठी. सो अपन बाकी लोगों इंट्रोडक्शन घेऊ. सो आपका नाम क्या है? भाविका. तो आपको कैसा लग रहा है आज के दिन के बाद? ओके, 1 महिन्यात यांचा फक्त इकडचा प्लॅन बनतो, 1 महिन्यात आमचा केदारनाथचा प्लॅन बनतो. ओके, अमित. हाय अमित. My name is Amit. ओके, मैं भी इवेंट ऑर्गेनाइजर हूँ and मुझे वैसे आउटिंग बहुत पसंद है. I'm happy that I was invited. Definitely शाम के इवेंट के लिए मैं और excited. so guys, we have a event organizer, so he can take a good games also, I guess. हाँ मैं ऑफिस आउटिंग से हाँ, उसने बोला था. Okay, so we have an event organizer. We move on to the next person. अरे ओके, तो आपके दोनों के नाम बताइए हमें और आपको कैसा. संगीता, and I was missing her since 2 months because मैं लोगों को मिल नहीं पा रही थी. बोलो बोलो. बस इतना ही. सो सब एन्जॉयच्या मूडमध्ये आहेत आपण. यांचे मध्ये आपका नाम? हाय, मैं शुभजीत हूँ एंड मैं कांक्षा का लाइक अराउंड 5 to 6 months से जानता हूँ. वी आर मेट इन द जिम. ओके, सो और आज के पार्टी के बारे में आपका क्या ओपिनियन है? तो आई एम रियली एक्साइटेड. मैं देखना चाहता हूँ कि लाइक कितना सब जाते हैं, लोग जा रहे हैं. तो आई एम वेरी एक्साइटेड टू सी. वेरी नाइस थॉट अबाउट दिस. एंड अबाउट यू? हॅलो, आय एम राहुल and I'm very excited for the trip. ओके, ऑल आर वेरी एक्साइटेड. सो चलो गाइस, हम वहाँ पे मिलते हैं डायरेक्टली आपको एट रिसॉर्ट और विला. थँक्यू. म्हणत आहोत तर सगळ्यांच्या इथे गाडीची प्रॅक्टिस चालू आहे. तर यांचं सुरू पण झालेलं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ. तर नमस्कार गाईज, आपण लवकरच आपल्या विलावरती पोहोचणार आहोत. तर सगळे एक्सायटेड आहेत आणि एनर्जी तर तुम्ही बघू शकता अजून चालू आहे. एनर्जी पूर्ण सगळे अजून अंताक्षरी खेळत आहेत. गेले 2 तास आम्ही अंताक्षरी खेळतोय आणि मला हीच एनर्जी पाहिजे सगळ्यांकडून. आपण बघू शकता इथे मार्केट आलेलं आहे. आलेपा आईला मच्छी, सुरमई वगैरे सगळं आहे. माहीत मोठी सुरमई वगैरे आपल्याला मी दाखवू नाही शकत. फायनली रीच. गणपती बाप्पा मोरया.
अच्छा आहे. तर गाईज आपण विलाला पोचलो आहोत. तर सगळे एक्सायटेड आहेत. माझे मामा लोक माझ्यासोबत आहेत. चला आपण विला एक्सप्लोर करूया कसा आहे. लेट्स गो. यो मॅन. फक्त समोरचा व्ह्यू बघा गाईज. व्हॉट अ व्ह्यू. ह्या हिरवा निसर्ग आहे सुंदर. आणि ह्यामध्ये आपण पहिली ग्लिम्स देणार आहोत फुल सिनेमॅटिकमध्ये. विलाचे ग्लिम्स बघितले असेल. अतिशय सुंदर हा विला आहे. सगळ्यांना आवडला असेल नक्कीच. आणि टेन्शन नका घेऊ, मी सगळ्यांना याची डिटेल्स देणार आहे. नक्की सर्वांनी इथे व्हिजिट द्यायचं आहे. अतिशय सुंदर विला आहे गाईज. बघा किती सुंदर विला आहे. मस्त. आज आपली नाईट इथे जाणार आहे आणि आपण ग्लॅमर नाईट करणार आहोत गाईज. ग्लॅमर मॅट गाला, गावठी मॅट गाला, आपल्या फॅमिलीमधला मॅट गाला करणार आहोत. आपण थोड्या वेळाने ह्याचे इंटिरियर टूर घेऊया. तर आता बघा सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. नाश्ता ते पण किती वाजता बघा 1:36ला नाश्ता करतायत. ब्रंच. ओके ब्रंच करतायत. ब्रंच क्या ब्रांच काही असो. और हमारे यहाँ पे अलग टीम बैठी है. ये अपनी मराठी टीम है और ये अपनी हिंदी टीम है. नाश्ता कैसे चल रहा है सबका? बढ़िया. पेट वगैरह भर लो फटफट और मज़े करने हैं स्विमिंग पूल में. देखो हमारा फर्स्ट पूल बॉय रेडी है अपने आउटफिट में रॉक एंड रोल करने के लिए. ये ऑलवेज सेड, ही इज ऑलवेज रेडी. और इधर थोड़ा आलसी काम चालू है. थोड़े सुस्ताए हुए हैं. थोड़े एनर्जी उनकी बस में चली गई है. प्रिंसिपल आराम कर रही है, वो अभी आएगी. इथे नाश्ता चालू आहे आणि आपली अर्धी टीम इकडे आहे. तिथे मित्रांनो आपण जात होतो तर जेवायला सध्या आपलं जेवण आलं आहे. तर चला आपण जाऊया बघूया काय काय जेवायला ठेवलं आहे आपल्याला आणि काय काय जेवायला भेटतं आहे. आता व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहेत, पण आता आय गेस व्हेजचं ऑप्शन सगळे सिलेक्ट केलेलं आहे. तर आता तर सगळं व्हेजच असणार. तर चला जाऊन बघूया आपण काय आहे. आपण पण लाईन लावूया, पण मी चकना हातात घेतलेला आहे. हा आपलं खाणं थांबलं नाही पाहिजे कधीच. ठीक आहे खायचं आणि आपण यांच्याशी जॉईन होऊया. आपण इथेच जाऊन बसूया. आपण यांना पण जॉईन करूया. फॅमिलीसोबत आपण दररोज असतो. फ्रेंड्स आहेत, न्यू पब्लिकसोबत आपल्याला ओळख करून वगैरे घ्यायला चांगली एक आपली इमेज बनते. प्रिन्सिपल एकट्या बसल्यात. प्रिन्सिपलचं मत घेऊ. मस्त खातो आहे मी. मस्त वाटतं गाईस ते. प्रिन्सिपल कधी यायला जेवायला? आता येते ना जेवायला येते. चल घेऊया आपण जेवायला. तुला आणू प्लेट? आता गेली बाकी आणायला गेले. आजींसाठी आपल्या प्रिन्सिपलसाठी स्पेशल. त्या आपल्या ऑफिसमध्ये बसतात आणि ऑफिसमध्येच जेवणार. त्यांचे रूल आहे शाळेतला, आधीपासून फॉलो करतात. बघूया. चला जेवायला चला लवकर. चला आपण जेवणाचं ताट घेऊया आणि भेटूया. बघा आपला ताट आपण घेतलेला आहे जेवायला आणि आपले सगळे फ्रेंड्स वगैरे बसलेत जेवायला. फॅमिलीज अँड ऑल. पब्लिक हाय करो. येस हे आपल्या दोन्हीच आहेत. खाण्यामध्ये बिझी आहेत. चला मला पनीर सांगते. मी पनीर खाते. ओके. पनीरची टेस्ट कशी आहे? पनीरची टेस्ट चांगली आहे. मच्छी करी ती म्हणते की मच्छी करीसाठी टेस्ट करते. ओके. आणि आणि तुम्ही हे बघू शकता पनीरचं टेक्स्चर पण छान आहे. ओके. पोळ्या पण अगदी सुंदर बनवलेल्या आहेत. ओके. आणि मेन स्टार इन्ग्रेडियंट म्हणजे हे. ओके. चिकनची टेस्ट कशी आहे? Too good? व्हेरी नाईस. बेटर दॅन व्हेज. ओके बेटर दॅन व्हेज. आपल्याला कधी खायला भेटेल काय माहिती. 12च्या नंतर खाऊ आपण, त्याला टेन्शन नाही. तर जेवण झालेलं आपलं.
आता घ्यायचं रेडी व्हायला, कारण का आता उतरायचं आपल्याला पूलमध्ये आणि रॉक अँड रोल करायचं. ठीक है, तो रेडी हो जाते हैं, मिलते हैं रेडी होने के बाद, या फिर नहीं मिलते हैं बाद में स्विमिंग पूलमध्ये उतरायला रेडी झालो आहोत. हा आपला आउटफिट आहे. चला तर जाऊया, आउटफिट आपला रेडी आहे, सगळं तयार आहोत आपण. चला पूलकडे जाऊया. आपण पूलमध्ये आलेलो आहोत, सगळे पूलमध्ये मजा करतायत गाइस. इधर मैं भी हूँ. सब लोग हैं, सब लोग हैं. हाँ. और पब्लिक आने वाली है, धीरे धीरे आएगी सब पब्लिक. यहाँ पे गुलाब जामुन ट्रीट भी चालू है. ये दो से मेरा क्या होगा? क्या बोलते कसं वाटतं? ये चल, कधी पाण्यात उतरते, लवकर उतर. Yes. आपण इथं पाण्यात उतर. अरे वा, उतर उतर, आरामात आरामात, पायरी आहे बघ. पूर्ण पूल भरलेला आहे, सगळे मजा करतायत, आपणही मजा करणार आहोत. आणि विलाचा व्ह्यू बघा, पूल विथ व्ह्यू, एवढे बोल ना एवढे बोल. रुपेश मामा आलेला आहे. काय म्हणतो, उतर कधी, लवकर लवकर उतर, चल जल्दी उतरो. अरे भाई फुल स्टाइल में ग्रैंड एंट्री होने वाली है, पर क्या ग्रैंड एंट्री का फायदा, वो जा रहे सीढ़ियों से. अरे वाह, स्पॉन्सर की ग्रैंड एंट्री. ओ कपल एंट्री, कपल एंट्री. एक मिनट, कपल एंट्री. चलो साथ में डूबेंगे भी, साथ में मरेंगे भी. कुछ भी नहीं, अपने पास रखो. स्विमिंग प्रॅक्टिस, स्विमिंग प्रॅक्टिस. इथे रेस चालू आहे, ऑलिम्पिक्स 2025 लेट ऑलिम्पिक्स. गो. ऑलिम्पिक्स मध्ये हाफच रेस असते, फॅमिली ऑलिम्पिक्स मध्ये हाफच रेस असते. इथे पब्लिक मजा करते. डुबकी चॅलेंज, डुबकी चॅलेंज. मैं काउंट देता हूँ, मैं काउंट देता हूँ. 1 2 3 गो. विनर है गेम के राहुल. हाँ हाँ, चलो राउंड 2. विनर घोषित हो चुके हैं बंटी मामा. अरे पापा, Guys, let's give it a pause. Come on, come on. हिप हिप. घूमवानी रात आवी रे. सगळ्यांनी पूलमध्ये भरपूर मजा केली आहे, खूप मजा आली. तुम्ही बघितले असाल सगळ्यांचे व्हिडिओज वगैरे, खूप मजा आली. सगळ्यांनी मजा केली ना, नाही बोलताय. अजून करायची आहे ना. रात्री परत आम्ही पूलमध्ये उतरणार आहोत, बघूया कोण कोण उतरतंय पूलमध्ये रात्रीचं. अजूनही एन्जॉय करायचं आपल्याला. आता आपण भेटणार आहोत आपल्या ग्लॅमर नाईटसाठी
आणि आपल्या बड्डे पार्टीमध्ये आपल्या बहिणीचा बड्डे आहे त्याच्यात बड्डे पार्टीला भेटणार होतो. तो स्टे ट्यून, लगेच भेटूयात थोड्या वेळात. तो हमारा पूल में मज़ा करके तो हो गया है और हमारी डेलॉइट की गर्ल्स की टीम डेकोरेशन में हाथ बढ़ा रही है. थोड्या वेळात कितना उसका जा रहा है. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एक गोष्ट खरी आहे, जेव्हा आपण कधी पिकनिक वगैरे अशा गोष्टीला बाहेर येतो तेव्हा मुली आणि सगळे गर्ल्स लोक तर एन्जॉय करतात, पण आपण मुलं लोक यांना थोडेफार कामं करायलाच लागतात. आणि त्या निमित्ताने आता आम्ही चाललो आहोत केक घ्यायला आणि सगळी बॉयजची टीम केक घ्यायला चालली आहे बर्थडे गर्लसाठी. घरी करत नाही म्हणून मुलं इथं कामं करतात, बरोबर. आणि पॅरेंट्स घरी नावं ठेवतात की तुम्हाला कामं करायला नको, हे नको, बट आम्ही अशा ठिकाणी कामं करतो ते नक्की पॅरेंट्सला नजरेत आलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की मुलं किती कष्ट करतात. भाई 6 किलोमीटर लांबून केक मागवला आम्ही आणि केकवाला पण मुलगाच आहे, तोही घेऊन आला आहे, त्याचेही कष्ट आहेत. केक आहे, थारमधून आलेला आहे केक डायरेक्ट. अरे वा, बर्थडे गर्लचा स्पेशल केक. थँक्यू दादा, तुम्ही इतक्या लांबून आणल्याबद्दल केक आणि आमच्या मनाप्रमाणे बनवल्याबद्दल केक. तुमचे खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या बंगलोची टूर देतो, सगळे रूम्स अँड इथे स्पेस कशी आहे, म्हणजे तुम्हाला थोडा आयडिया येईल की तुम्ही इथे आल्यावर काय काय एन्जॉय करू शकता वगैरे. ही सगळी गोष्ट इन्फॉर्मेशन आता मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. चला तर मग आज जाऊया आपण. चला, तर हा आहे एंट्रन्स. चला आपण आज जाऊया. एंट्रन्समधून आलात की ही एवढी मोठी स्पेस आहे. इथे मस्त वाटतं बघा गाईस, केवढी मोठी स्पेस आहे. तुम्ही इथे फॅमिलीसोबत मस्त मजा करू शकता, टी व्ही बघू शकता इथे. आपण असंच पुढे जातो आहे, हे टी टाईम चालू आहे, पुढे जातो आहे. तर हा पूल व्ह्यू आहे, इथे पूल आहे डायरेक्ट इथून. आणि इथे बसलेत आपले पप्पा आणि मोठे पप्पा. आणि इथे सुंदरशी अंबाबाईची मूर्ती आहे, अतिशय सुंदर आहे बघा, किती देखणा रूप आहे, खूप आवडली. आणि हे खूप ॲम्बिशियस प्रोव्हाइड करते या घराला आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. इकडे रूम्स आहेत, हे बाथरूम आहे, किती लक्झरियस बाथरूम आहे बघा. हा रूम आहे इथे एवढा मोठा. इथे माझी मम्मी बसली आहे. हाय, चला तर मग आपण वर जाऊया. सुंदरशी शिडी आहे बघा, काय पॅटर्न आहे वा. इकडे किचन आहे, किचन स्पेस आहे बघा, तेही खूप आहे. तुम्ही इथे जेवण वगैरे तुम्हाला फॅमिलीला बनवायचं आहे वगैरे तर बनवू शकता इथे येऊन. सगळे इथे सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. बार्बेक्यू पण आहे इथे. तर लेट्स गो अप. तर इथे आधी येतो आहे आपण. इथे एक वरती हॉल स्पेस आहे, खालून हा व्ह्यू आहे खालचा, जिथे आता मगाशी तुम्हाला दाखवला सिटिंग एरिया. आणि वरती एक आपण हे मिस केला, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फ्रेम, राज्याभिषेकचा. हा आपल्या प्रत्येक मराठी माणसासाठी एक गर्वाचा मान असतो आणि हे प्रत्येक घरात असलंच पाहिजे. आपण इथून पुढे जात आहोत. इकडे एक रूम आहे, इथे श्रावणी मॅडम रेडी होत आहेत, अकेले गुणगुना रहे हैं. वेट करते, माझा नंबरच लागत नाही, सगळं सामान वरती घेऊन आली. ओके, आता मी वेटिंग मध्ये आहे. ओके ओके, भेटेल तुमचा ही नंबर येईल. तुमचं काय चाललंय मॅडम? आम्ही एकत्र करणार आहोत. रूम आहे जी आमची मेन्ससाठी आहे बघा. इथूनही लक्झरियस स्पेस आहे, मिररही अतिशय सुंदर आणि आपला सेटअप बघू शकता. चला आता मी तुम्हाला टूर देतो अपवर्ड. अजून वर जातं ही सीडी. इथून आपल्याला टॅरेस व्ह्यू येतो. तुम्हाला टॅरेस व्ह्यू आधी दाखवतो. हे बघा टॅरेस व्ह्यू इकडचा.
खाली पूल दिसतोय, सिटिंग एरिया आहे, ही रूफ आहे. हॅलो गाईस, आपण रेडी झालेलो आहोत. सगळे रेडी आहेत इथे. बघा सगळ्यांनी मस्त ड्रेस वगैरे घातलेले आहेत. आणि आता आपण बड्डे गर्ल रिव्हील करणार आहोत. ही बघा बड्डे गर्ल.
तर काहीच आपलं सगळ्यांचा पार्टी वगैरे करून झालेला आहे. तुम्ही डान्स वगैरे सगळ्यांचा बघितला असेल. सगळ्यांनी मस्तपैकी डान्स वगैरे करून झालेला आहे. सगळे जेवलेही आहेत. आपण जेवून झालेलं आहे. आपलं नॉर्मलच जेवण होतं, डाळ भात वगैरे. तर हे परत घेतलं नाही जे आपण सकाळी बघितलं तेच नॉर्मली जेवण होतं. तर आता आपण बघतो सगळे आपले मस्तपैकी बसलेले आहेत. सगळे शांतपैकी बसलेले आहेत जेवून वगैरे. हे बघा हे सुस्ताग आहे. इथे डिस्कशन चालू आहे, थोडे गॉसिप्स. गुड नाईट. आता गुड नाईटची वेळ आली. सकाळी एनर्जीमध्ये होते, आता गुड नाईट बोलत आहेत सगळं. थोडं आपण बाहेर जाऊया, इकडे पण बघूया. आपली अर्धी पब्लिक पण इथे डिस्कशन करत बसलेली आहे. कसं चाललंय? पार्टी वगैरे कशी झाली? मस्त झाली. सगळे दमलेत आता. सगळे आपले आपले कामं करतायत, रेस्ट करतायत. म्हणते कमी पडेल होते. तर गाईस, जसं आपण सगळ्यांनी आजचा दिवस मस्तपैकी साजरा केला आहे. सगळ्यांचा पार्टी वगैरे करून झाल्यात आणि हा अतिशय सुंदर विला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, याचे सगळे डिस्क्रिप्शन मी डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहे. ते नक्की तुम्ही विजिट करा आणि कधी तुम्हाला यायचं असेल या विलाला तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मग तुम्ही ते येऊ शकता. विथ लोकेशन देणार, कारण का इकडची लोकेशन थोडी हे आहे की कोणाला जास्त माहिती नाही. तर खूप आतमध्ये पण आहे. तर हे लोकेशन तुम्हाला खूप पीसफुल आहे ॲक्च्युली लोकेशन ही. सो मस्त विला आहे. तर आजचा तुम्ही सगळा हा व्लॉग बघितला असेल की आपण सगळ्यांनी किती मजा केली. तर अशीच मजा आपण करत राहणार आहोत. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा तुमचा लाडका वेदांत पाटील सायनिंग ऑफ.